सगळ्याशी व्हावी आता फुलटू दोस्ती, टेंशन को मारो गोले बदलू ग्रॅव्हिटी, तुमची नियमची हो दे युनिटी, तुमची नियमची हो दे युनिटी, गाजू दे PCT Infinity, PCT Infinity, PCT Infinity, PCT Infinity. श्रोते हो, पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट संचलित इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओ 90.4 FM वर ऐकूया कार्यक्रम वन्ही तो चेतवावा. देशप्रेमाने भारलेली तरुणाई म्हणजे या भारतमातेची खरी संपत्ती. ही संपत्ती वाढीस लागावी यासाठी आपण या भारतभूमीची गौरवगीतं समजून घेऊया आणि ती आपल्या अंगी भिनवूया. संकल्पना डॉक्टर राजीव नगरकर, समन्वयक शीतल कापशीकर, विशेष सहाय्य ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालय निगडी, ध्वनिमुद्रण आणि तांत्रिक सहाय्य विराज सवाई आणि केदार अभ्यंकर, संवादिनी शर्मिला शिंदे, तबला मिलिंद लिंगायत, निवेदन राष्ट्रीय कीर्तनकार हरिभक्तपरायण विश्वासबुवा कुलकर्णी, गौरवगीत हिंद देश के निवासी सभी जन एक है, गीतकार पंडित विनयचंद्र मौद्गल्य, संगीतकार वसंत देसाई, गायन जुडशन हायस्कूलचे विद्यार्थी. वन्ही तो चेतवावा, वन्ही तो चेतवावा. नमस्कार मित्रांनो, या देशभक्तीपर गीतांच्या मालिकेतलं आजचं गीत आहे हिंद देश के निवासी सभी जन एक है. याचे गीतकार आहेत पंडित पद्मश्री श्री विनयचंद्र मौद्गल्य. या आपल्या कवितेमध्ये कवी म्हणतात, हिंद देशाचे सर्व निवासी लोक हे एक आहेत. कवी या कवितेतून मुलांना आपल्या भारताची एकता आणि अखंडता समजावतायत. खरंच आहे का असं? कारण पहा ना, संपूर्ण भारतामध्ये रंगानी म्हणजे वर्णानी, गोरे म्हणा, गव्हाळ म्हणा, काळे म्हणा, अशा विविध प्रकारचे लोक राहतात. म्हणजे रंगाने विविध आहेत आणि रूपानेही विविध असलेले लोक आहेत. कुणाचं रूप देखणं आहे, कुणाचं नीटस आहे, कुणाचं कुरूप आहे. शेवटी ही गोष्ट देवदत्त असते. रंगरूप आपल्याला परमेश्वर जसं देतो तसंच ते मिळतं. त्यामुळं प्रत्येकाला जसं ते लाभलंय त्याप्रमाणे मनुष्य असतो आणि हे वेगळं वेगळं असतं. मग या रंगामध्ये आणि रूपामध्ये प्रचंड प्रकारची विविधता या भारतामध्ये दिसते. बर, वेश पाहायला गेलं तर वेशाच्या बाबतीतही तसंच, भाषा पाहायला गेली तर भाषेच्या बाबतीतही तसंच. असं आहे की वेश असेल, भाषा असेल, ती प्रदेशानुसार वेगळी वेगळी असते. वेश म्हणायला गेलं तर पंजाबी, राजस्थानी, गुजराती, मराठी असे वेगळे वेगळे वेश आपल्याला दिसतातच. दक्षिण भारतातले वेश वेगळे, पूर्वेकडच्या आसामी, बंगाली या प्रकारचे वेश वेगळे, आणखीन पूर्वोत्तर राज्यांमधले वेश वेगळे. म्हणजे वेशांच्या बाबतीतली इतकी विविधता आपल्या या देशामध्ये आहे. भाषेचं म्हणावं तर तसंच आहे. आतापर्यंत 15 भाषा ह्या अधिकृतरित्या मान्य आहेत. पण वेगळ्या वेगळ्या ठिकाणी, वेगळ्या वेगळ्या प्रदेशामध्ये अनेक बोलीभाषा बोलल्या जातात. त्यांची संख्या तर अगणित आहे.
म्हणजे भाषेमध्ये सुद्धा इतकी विविधता आहे. अन्न असेल, राहणीमान असेल, प्रथा, रूढी, परंपरा इत्यादी अनेक गोष्टींच्या मध्ये या देशामध्ये विविधता दिसते. मग एवढी विविधता असताना ते एक कसे, हा प्रश्न माणसाच्या मनामध्ये निर्माण होतो. त्याचं उत्तर शोधायला गेलं म्हणजे मग आपल्याला कळतं की कवी इतक्या विविधतेत असलेल्या लोकांना एक असं म्हणतायत. त्याचं कारण काय? तर कारण एकच, या सगळ्या विविधतेत राहणाऱ्या लोकांना पाहिल्यानंतर आपल्याला असं दिसतं की यांचं सांस्कृतिक जीवन एक आहे. विविधतेमध्ये एकता जपण्याचं जे मूल्य त्यांच्याकडे आहे, या मूल्यावरती अधिष्ठित असलेला हा समाज असल्या कारणानं कितीतरी विविध जाती असतील, उपासना पंथ असतील, संप्रदाय असतील, पण त्यांच्यामध्ये परस्पर सामंजस्य दिसतं. हे त्या मूल्यामुळं. एकमेकांमध्ये समन्वय दिसतो. ज्या वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या सेवा आहेत, त्या सेवा देणारा कुणीही असू देत, पण ती सेवा भेद न बाळगता स्वीकारायची, ही जी मानसिकता तयार होते ती या मूल्यामुळं. सर्व समाजाचं कल्याण व्हावं या हेतूनं समाजामधल्या प्रत्येक घटकाला आपलं मानून कुठलाही भेद न बाळगता त्याच्याकडून सर्व प्रकारच्या सेवा असतील, सर्व प्रकारच्या सुविधा असतील, त्या स्वीकारायच्या आणि आपण सर्वांनी एक राहून आनंदानं जीवन जगायचं. अशा पद्धतीची विचारसरणी या देशातल्या सगळ्या लोकांची आहे आणि म्हणून कवी त्याला एक असं म्हणतायत. पहा ना, इतक्या वेगळ्या वेगळ्या प्रकारचे संप्रदाय आहेत, प्रत्येकाचा उत्सव वेगळा असतो, पण उत्सव कितीही वेगळे असले तरी सुद्धा प्रत्येक उत्सवाला एकमेकांना शुभेच्छा देण्याची ही जी वृत्ती या सर्व लोकांमध्ये दिसते. म्हणजे दिवाळीच्या असतील किंवा ईदेच्या असतील, ख्रिसमसच्या असतील किंवा नानक जयंतीच्या असतील, शुभेच्छा एकमेकांना भेद विसरून दिल्या जातात. हे या समाजाचं वैशिष्ट्य आहे. एकमेकांमध्ये असलेला समन्वय आणि त्यामुळं सहकार्याची निर्माण झालेली भावना ही कार्यक्षमतेमध्ये सुद्धा वाढ करत असते आणि त्यामुळं मतभेद टाळून एकत्र राहणं हे इथल्या समाजाने स्वीकारलेलं आहे. या देशातला प्रत्येक नागरिक असा मतभेद टाळून राहतो आणि म्हणून सुखात राहतो, आनंदात राहतो. आपण ऐकलं असेल की चारीधाम यात्रा आहे किंवा 12 ज्योतिर्लिंगांची यात्रा आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या यात्रा केल्या जातात. याचं वैशिष्ट्य आपल्याला माहिती आहे का? 12 ज्योतिर्लिंगांची जी यात्रा आहे ती 12 ज्योतिर्लिंग कोणती? तर सौराष्ट्रे सोमनाथंच, श्रीशैले मल्लिकार्जुनम, उज्जयिन्यां महाकालम, ओंकारम अमलेश्वरम, परल्या वैद्यनाथंच, डाकिन्यां भीमशंकरम, सेतुबंधे तु रामेशम, नागेशं दारुकावने, वाराणस्यांतु विश्वेशम, त्र्यंबकं गौतमी तटे, हिमालये तु केदारम, घूष्मेशंच शिवालये. आता ही 12 स्थानं म्हणजे 12 ज्योतिर्लिंग ही आपण पाहिली तर भारताच्या विविध भागामध्ये आहेत असं आपल्याला दिसतं.
म्हणजे त्यामुळं काय झालं, संपूर्ण भारत जोडण्याचं काम या 12 ज्योतिर्लिंगांच्या माध्यमातून होतं. आपण जर बघितलं तर भारताच्या सर्व भागांमध्ये आपल्याला रामाची मंदिरं दिसतात. भारतामध्ये सर्वत्र कृष्णाची मंदिरं दिसतात, हनुमंताची मंदिरं दिसतात, देवीची मंदिरं दिसतात. म्हणजे विविध देवतांची मंदिरं ही भारतामध्ये सर्वत्र दिसतात. याचा अर्थ या सर्व देवतांच्या संदर्भामध्ये भारत कितीही विविधतेने नटलेला असला तरी एकरूप आहे. आपल्या 7 पुण्यनगरी आपण मानतो. अयोध्या, मथुरा, माया, काशी, कांची, अवंतिका, पुरी, द्वारावती चैव सप्तैता मोक्षदायिका. या ज्या 7 पुण्यनगरी आहेत यांचं स्थान जर आपण भारतामधलं बघितलं तर तेही आपल्या असं लक्षात येईल की ते भारताच्या वेगळ्या वेगळ्या भागामध्ये आहे. यामुळं संपूर्ण भारत जोडला जातोय. हेच आपल्या संस्कृतीचं विशेष आहे. चारीधाम यात्रा आपण ऐकली असेल. बद्रीनाथ उत्तरेमध्ये, द्वारका पश्चिमेला, जगन्नाथपुरी पूर्वेला आणि रामेश्वर दक्षिणेला. म्हणजे भारताच्या 4ही दिशा जोडणारी अशी ही चारीधाम यात्रा. एकूणच आपल्या संस्कृतीचं वैशिष्ट्य असं दिसतं की सर्व भारत हा एकच आहे आणि त्यामुळं त्या भारतातले रहिवासी सुद्धा एकच आहेत. पहा ना, प्रभू रामचंद्रांनी रावणाला मारण्याकरता उत्तरेतून दक्षिणेपर्यंतचा प्रवास केला आणि भगवान कृष्णानी नरकासुराला मारण्याकरता पश्चिमेकडून पूर्वेकडे प्रवास केला. म्हणजे देवदेवतांनी सुद्धा संपूर्ण भारत एकच आहे हे दाखवलं. तसंच आपल्या अनेक महापुरुषांनी सुद्धा सर्व भारत एकच आहे असं आपल्याला सांगितलं. कित्येक महापुरुष असे आहेत की ज्यांनी संपूर्ण भारतभर, ज्याला भारत प्रदक्षिणा म्हणतो आपण, भारत भ्रमण म्हणतो, ते केलेलं आढळतं. मग त्याच्यामध्ये श्रीमदाद्य शंकराचार्यांपासून ते अगदी समर्थ रामदास स्वामी, स्वामी विवेकानंदांपर्यंत आपल्याला असे अनेक महापुरुष दिसतात की संपूर्ण भारताची यात्रा त्यांनी केली आणि संपूर्ण भारतामध्ये जी विविधता आहे ती पाहिली, पण त्याच्यामध्ये असलेली एकरूपता सुद्धा जाणली आणि लोकांना सांगितली. भारतामध्ये आपण पाहिलं तर आपल्याला लक्षात येतं की वेगळ्या वेगळ्या प्रांतांमध्ये वेगळे वेगळे संत झालेत. कविवर्य वसंत बापट म्हणतात, कबीर माझा, तुलसी माझा, ज्ञानेश्वर परी माझाच, जय देवाचा जय बोला परी, माझ्या नाम्याचा नाच. उत्तरेमध्ये तुलसीदास, कबीरदास, पश्चिमेकडे सूरदास, मीराबाई, त्याच्याबरोबर महाराष्ट्रामध्ये ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम, रामदास इत्यादी संत. दक्षिणेमध्ये पुरंदरदास, तिरुवल्लुवर किंवा पूर्वेकडे चैतन्य महाप्रभू आणि स्वामी विवेकानंद इत्यादी संत झालेले दिसतात. पण या सगळ्या संतांनी शिकवण मात्र एकच दिलेली दिसते. आपण सर्वजण एकाच ईश्वराची लेकरं आहोत. त्यामुळे आपण आपल्यामध्ये भेदभाव राखायला नको, आपल्यामध्ये भांडणं करायला नको.
अशा प्रकारची शिकवण त्यांनी दिलेली दिसते. म्हणजे प्राप्त विविधतेमध्ये एकतेचा संदेश या महापुरुषांनी आपल्याला दिलेला दिसतो. म्हणून तर जगातल्या अनेकांना याचं आश्चर्य वाटतं की हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, जैन, पारशी असे अनेक संप्रदाय या ठिकाणी गुण्यागोविंदाने नांदतायत. सामाजिक म्हणा, भौगोलिक म्हणा, भाषिक म्हणा, आर्थिक म्हणा, इतके भेद आहेत तरी सुद्धा इथले सगळे नागरिक एकत्र राहतात. कितीतरी विविध अशा आपदा येतात त्याला एकदिलाने झुंज देतात. कोरोनामध्ये आपण पाहिलंय ना की कितीतरी भुकेलेल्यांना अन्न देणं असेल किंवा घरापासून जे लांब आहेत त्यांना सहारा देणं असेल, काही लोकांना आर्थिक सहाय्य देणं असेल, हे सगळं आपल्या लोकांनी भेद विसरून केलेलं दिसतं. कवी म्हणतात, हे हिंद देशाचे निवासी म्हणजे जणू वेगळी वेगळी फुलं एकाच माळेत गुंफली आहेत. जणू अनेक गोड गळ्यांचे पक्षी एकच रागिणी गातायत. अनेक नद्या म्हणजे गंगा, यमुना, ब्रह्मपुत्रा, कृष्णा, कावेरी यांचा वेगळ्या वेगळ्या ठिकाणी उगम होतो खरा, पण त्या शेवटी सागरामध्ये एकरूप होऊन जातात. म्हणून कवी म्हणतात की या देशाचे रहिवासी रंग, रूप, भाषा, वेश यांनी कितीही भिन्न असले तरी ते सर्व एकरूपच आहेत, एकच आहेत. ऐकूयात हे सुंदर गीत, हिंद देश के निवासी सभी जन एक है. हिंद देश के निवासी सभी जन एक है, रंग रूप वेश भाषा चाहे अनेक है. हिंद देश के निवासी सभी जन एक है, रंग रूप वेश भाषा चाहे अनेक है. बेला गुलाब जूही चंपा चमेली, बेला गुलाब जूही चंपा चमेली, प्यारे प्यारे फूल गुंफे माला में एक है. प्यारे प्यारे फूल गुंफे माला में एक है. हिंद देश के निवासी सभी जन एक है, रंग रूप वेश भाषा चाहे अनेक है. गंगा यमुना ब्रह्मपुत्रा कृष्णा कावेरी, गंगा यमुना ब्रह्मपुत्रा कृष्णा कावेरी, जाके मिल गई सागर में हुई सब एक है. जाके मिल गई सागर में हुई सब एक है. हिंद देश के निवासी सभी जन एक है, रंग रूप वेश भाषा चाहे अनेक है. कोयल की कूक न्यारी पपी है गिनेर प्यारी, कोयल की कूक न्यारी पपी है गिनेर प्यारी. गा रही तराना बुलबुल राग मगर एक है, गा रही तराना बुलबुल राग मगर एक है. हिंद देश के निवासी सभी जन एक है, रंग रूप वेश भाषा चाहे अनेक है. रंग रूप वेश भाषा चाहे अनेक है, रंग रूप वेश भाषा चाहे अनेक है. वन्ही तो चेतवावा, वन्ही तो चेतवावा.